देश में गुंडागर्दी लगा रखी है इस सरकार ने। ये सरकार कहलाने के लायक नहीं है, ये तानाशाह हो गई है। और कल जो ब्रूटैलिटी हुई है उसको देखते हुए सोनम सर कल अपना जो अनशन तोड़ने वाले थे वो अब नहीं तोड़ेंगे, वो अपना अनशन जारी रखेंगे। उन्हें काफी दुख पहुंचा है जो ब्रूटैलिटी हुई है वो देखकर, और उन्होंने एक लेटर पास ऑन किया अपने वाइफ के थ्रू कि वो अपना हंगर स्ट्राइक जारी रखेंगे स्टूडेंट्स के साथ जो अत्याचार हुआ है उसके चलते हुए। और एक धर्मेंद्र प्रधान जो ऑलरेडी 20 से ज्यादा स्टूडेंट्स की मौत का जिम्मेदार है, उसको बचाने के लिए मोदी सरकार और अमित शाह ने और बच्चों का खून बहाने का ऑर्डर दिया था। ये क्या चल रहा है हमारे देश में? अगर आपको मार्च रोकना था आप वाटर कैनन गन्स भी यूज कर पाते थे, लेकिन आपने टीयर गैस यूज करे, अपने ब्रूटल लाठीचार्ज यूज किया है। क्या जरूरत थी बच्चों का सर फोड़ने की? इस देश का भविष्य ये बच्चे। और कुछ बच्चे बता रहे कि उनको आतंकवादी बोलकर पिटा गया कि साले तू तो आतंकवादी, तू यहाँ तुझे मारता हूँ। इस तरह की भाषा का इस्तेमाल करते हुए दिल्ली पुलिस ने कल बच्चों को पीटा है। सर, आगे की स्ट्रैटेजी, what future strategy, sir? We are going to continue our protest and we will be announcing our next big event soon. अभिजीत ये बताइए, जिन लोगों को लाठीचार्ज का शिकार हुए, जो लोग टीयर गैस का शिकार, जितने भी बच्चे हुए, उनसे क्या कहना चाहेंगे आप? उनसे मैं कल खुद हॉस्पिटल में जाकर मिलकर आया हूँ। कल मैं रात के 1:30 बजे तक आर्यमिल में था। हम सभी उन परिवारों के साथ खड़े, और किसी भी तरीके की सहायता लगती है हम उनके साथ खड़े रहेंगे। और मुझे उन लोगों की कहने की जगह वो लोग मुझे कह रहे हैं कि भैया आप पीछे मत हटना, हम लोग इस आंदोलन से जुड़े रहेंगे। कल जो भी हुआ है उससे हम डरेंगे नहीं, हम पीछे नहीं हटेंगे, हम ये आंदोलन और आगे बढ़ाएंगे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपनी पार्लियामेंट्री कमेटी की मीटिंग में ये कहा है कि नीट में जो लीक है वो घोर पाप है। अभी जस्ट थोड़ी देर पहले प्रधानमंत्री का स्टेटमेंट था और उनका हमने जो भरपूर एक्शन लिए जाने थे वो लिए हैं। आप क्या कहना चाहेंगे? इस घोर पाप का घोर पापी कौन है? धर्मेंद्र प्रधान है। जब उसका इस्तीफा हम लोग मांग रहे थे तो नरेंद्र मोदी ने लाठियां बरसाई, टीयर गैस बरसाया स्टूडेंट्स पर। तो ये भाषण से नहीं चलेगा। प्रधानमंत्री को धर्मेंद्र प्रधान को हटाना पड़ेगा। JP Nadda is a fraud. JP Nadda invited our panel to have a discussion and they offered us that they will find a solution and they will have a dialogue. And after calling us for a talk, after calling us for talks, they were doing lathi charge here. So they were trapping us. They even house arrested Saurav Das and Ashutosh Shanka at JP Nadda's houses. They took away their phones. We were unable to reach to Ashutosh Shanka and Saurav Das for 3 hours. एक लड़की है जो अभी भी आरएमएल में सीरियस है, क्रिटिकल है, उसके गले पर पुलिस ने लाठी चलाई है। वो क्रिटिकल है क्योंकि गले पर लाठी चलने के बाद वो लड़की जमीन पर गिर गई, उसके बाद स्टैम्पीड हुआ। उस लड़की को अगर कुछ हो जाता है तो उसके लिए दिल्ली पुलिस और नरेंद्र मोदी की सरकार जिम्मेदार है। क्या लगा रखा है इस देश में आपने? क्या गुंडागर्दी लगा रखी है? हमारे साथ सरकार ने टाइम वेस्ट किया। एक तरफ सरकार ने हमें बुलाया, हमारे डेलीगेशन को बुलाया, आओ बात करते हैं, आपके जो भी इश्यूज है, जो भी डिमांड है उस पर बात करेंगे और उस पर सोल्यूशन निकालेंगे। उन्हें वहां पर बुलाकर उनके मोबाइल जब्त कर लिए। आशुतोष रांग और सौरभ दास को एक तरीके से JP नड्डा के घर हाउस अरेस्ट कर लिया गया था, उनको निकलने नहीं दिया गया। पूरा प्लान ये था कि कैसे इनकी टीम को बिखराया जाए, मुझे यहाँ पर एकदम अकेला कर दिया जाए, जिससे अफरा तफरी जो मचेगी उसके लिए कोई सामने ना हो। पूरा प्लान किया इन लोगों ने कि हमारे सारे मेंबर्स यहाँ वहाँ फैल जाए। इसीलिए उन्होंने आशुतोष रांग को और सौरभ दास को 5 घंटे तक JP नड्डा के घर पर बिठा कर टोटल टाइम वेस्ट किया है। एक तरफ आप बातचीत करने बुलाते हो और दूसरी तरफ बच्चों पर लाठियां चलाते हो। अब इसके बाद गवर्नमेंट को बात करनी है तो उन्हें जंतर मंतर आना पड़ेगा, हम नहीं जाएंगे उनके पास। दरम्यान दिल्लीत काल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केलाय। या लाठीमारावर आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांच्या भावना अशा प्रकारे चिरडू शकत नाही, याची सरकारला किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी दिलाय। पाहूयात। माझ्यासोबत काही मराठी जे आंदोलन करते आहेत ते इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण कुठून आणला?
मी पुण्यावरून आलो. मी सुरुवातीपासूनच आहे, म्हणजे 19 तारखेपासून मी इथे आहे आणि मी काल इथं स्टेजवर बसून होतो. ज्यावेळेस ही रॅली तिकडे गेली तिकडे तर लाठीचार्ज चालूच होता, पण इथं आम्ही स्टेज सांभाळण्यासाठी इथं बसलेलो होतो. आम्हाला अक्षरशः पोलिसांनी जे पॅरामेडिकल फोर्स होती इथं नेम प्लेट वगैरे काही नव्हतं, त्यांनी आम्हाला हटवलं. सोडा म्हणले स्टेजचा ताब्या आणि हे नासधूसाचे कपडे वगैरे फाडले, आम्हाला लाठ्यांनी एवढं मारलं आणि आम्ही सगळं बघत होतो. मग इथं गर्दी एवढी होती ना, 10,000च्या वरती. इथं पब्लिक होती, तिकडे वेगळीच पब्लिक होती. ह्या पब्लिकला थोपवण्यासाठी इथं कसं आहे, ब्लॉक आहे सगळ्या बाजूंनी. बरोबर. मग ह्यांनी असा लाठीचार्ज केला ना, आमच्यावरती तर केलाच, परंतु दुसरे जे इथं जे आंदोलक होते यांच्यावरती बिलकुल असं म्हणजे जालियनवाला बागचा हत्याकांड आहे त्याच्यापेक्षा भयानक त्यांनी केलं. अक्षरशः पोलीस काय करत होते, जे बायका पडलेल्या होत्या ना गर्दीमध्ये त्यांच्यावरती बुटानी त्याच्यावरती चलून दुसऱ्यांना मारत होती, म्हणजे त्यांना तुडवत होती. पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांचं प्रोडक्शन आहे, हे पार्टीचं पक्षाचं नाही आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आता एक जर मुलगा म्हणला की हेच अंडर एज होते, मग त्यांच्या पोक्सो दाखल करणार का तुम्ही? आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे 11वीची 12वीची मुलं इथं यांच्या तुम्ही लाठीचार्ज केला. सोनम सरांना उचललं, सर दम दिला नाही आम्हाला, आम्ही असं कसलं नियोजन केलं नाही, आम्ही कपडे सुद्धा भरले नाही, या कपडे आम्ही निघालो आणि हा 17-18 तासाचं रनिंग आम्ही 14 तासात आम्ही इथं दिल्लीला पोहोचलो. आणि इथं पोहोचल्यानंतर सर इथं पाणी पिण्यासाठी नाही आहे, इथं टॉयलेट नाही आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. आंदोलन करायचा अधिकार दिलाय ना, कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय ना, मग तो तुम्ही अधिकार का पाळत नाहीत? गेली 3 दिवसापासून साहेब आम्ही इथे, आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिला. तुम्ही लाठीचार्ज का केला आमच्यावर? आम्ही संसदेवरती मोर्चा काढणार होतो, आम्ही तुम्हाला सुचवलेलं होतं, शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा घेऊन निघालेलो होतो. यांनी लाठीचार्ज करताना सगळ्या बाजूचे रस्ते अगोदर बॅरिकेटिंगनी पॅक केले, वेल्डिंग केलं बॅरिकेटला, वेल्डिंग अक्षरशः सगळे बॅरिकेड्स वेल्डिंग केले आणि सगळ्यांना कोंडी केली सगळ्यांची, आणि कोंडी करून आतमध्ये घुसून पोलिसांनी मारले. त्याच्यामध्ये फक्त पोलिसच नव्हते, पॅरामिलिटरी फोर्सेस होत्या, SRPF होते आणि काही असे लोक होते त्यांच्यावरती बॅच सुद्धा नव्हते आणि सिव्हिल ड्रेसवर होते. त्यांच्या हेअरकटवरून ते कुठलाही फोर्सचे वाटत नव्हते. ते आमचं स्पष्ट मत आहे, ते आंदोलन कसं पुढे घेऊन जाणार? आता शांततेच्या मार्गाने. आपला देश हा गांधींचा देश म्हणून जगामध्ये ओळख आहे आणि अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे. आयुष्यात पहिल्यांदा ते अश्रू धुळाच्या नळकांड्या काय ते पाहिलं. एवढी भयान परिस्थिती होती. लाठीचार्ज, अश्रू धुळाच्या नळकांड्या, इथं कुठली पाण्याची सकट सुविधा नाही. आमचे घसे बसले हे करून, पाणी मिळाना, कसली सुविधा नाही, काही नाही. आम्हाला कुठंतरी वाटतं की आपल्या पूर्वजांनी एवढं मेहनत करून हे भारत देश स्वतंत्र केला, पण आता हा हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झाली आहे. या पद्धतीने आमचा आक्रोश आहे. आम्ही आंदोलन स्थळावरती आहोत. आमच्यावरती ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला गेला, आमच्यावरती ज्या पद्धतीने मारहाण केली गेली, त्यामुळे आम्ही आता ज्या पद्धतीनं या घडामोडी होत्या याचा निषेध करतोय आणि त्यासाठी आम्ही आता पावसात इथे जंतर मंतरवरती आंदोलन करतोय. दरम्यान दिल्लीत काल पार पडलेल्या संसद चलो मोर्चा दरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्यावर विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. कालच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. आमच्या तरुण कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यांची डोकी फोडली गेली आणि त्यांना रस्त्यावर फरफटत नेलं गेलं. आम्ही अशा प्रकारच्या क्रूरतेची कधीही अपेक्षा केली नव्हती आणि अशा क्रूरता कधी पाहिलीच नव्हती. काल दिल्ली पोलिसांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. स्पष्टपणे सांगायचं तर त्यांना लोकांना मारहाण करण्याचेच आदेश देण्यात आले होते असं त्यांनी म्हटलंय. लाठियां तो सिर्फ पुलिस द्वारा चलाई गई है. हमारे बच्चों को मारा गया है, उनके सर फोड़े गए हैं, सड़कों पर घसीटा गया है उनको. मतलब गीतांजलि मैम जो सोनम सर की वाइफ है, उनके बाल खींच के उनको ट्रक से बाहर निकालने की कोशिश की है. जो ट्रक, जो साउंड सिस्टम पूरे इतनी बड़े संख्या में लोग आए थे उनको मैनेज करता हुआ उस ट्रक का शीशा फोड़ा गया है. हमारे वॉलंटियर की पसलियां टूटी हैं. इतनी बर्बरता हमने आज तक कभी एक्सपेक्ट नहीं की है, ना देखी है. कल दिल्ली पुलिस ने सारी हदें पार की हैं. क्लियरली उन लोगों को इंस्ट्रक्शन दिए गए थे लोगों को मारने के लिए, बच्चों को मारने के लिए. बट आंदोलन इससे अब और बड़ा होगा. कल जितने लोग दिल्ली पहुंचे अब उससे कई गुना ज्यादा लोग दिल्ली पहुंचेंगे. हम लोग यहाँ से नहीं हिलेंगे जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं दे देते. आप लोग सरकार से भी मिले थे, जेपी नड्डा से बातचीत हुई, क्या कुछ उधर से रिस्पॉन्स आया? कोई रिस्पॉन्स नहीं आया. हमारे 5 घंटे खराब किए गए. अब सरकार को अगर हमसे बात करनी है तो सरकार यहाँ पर आएगी तभी बात होगी. दरम्यान नीट पेपरफुटीवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहारावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर तीव्र निशाणा साधलाय. दिल्लीला
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोबाबाबत भाष्य करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कहीं ना कहीं बच्चों का एक आक्रोश था. बच्चे हमारे हैं, हमारे देश के बच्चे हैं. जैसे मैं हमेशा कहती हूँ कि हमारे बच्चे ही हमारे देश का भविष्य है और हमारी संपत्ति भी यही है. अगर वो कुछ कहने आए हैं, सरकार से कुछ अपनी बात करने आए हैं, तो ये मुद्दा तो सभी विपक्ष के नेताओं ने भी रखा था कि भैया शिक्षा किसी को तो अकाउंटेबल रखना पड़ेगा. हम देख रहे हैं कि अगर पेपर लीक हुआ है तो आपने सिर्फ 4 अधिकारियों की बदली कर दी, उनको एक अलग डिपार्टमेंट में भेज दिया, तो इससे काम नहीं होगा. अकाउंटेबिलिटी मिनिस्टर को भी लेनी पड़ेगी और मिनिस्टर ने अकाउंटेबिलिटी लेके इस्तीफा देना चाहिए. ये मांग हमने आज संसद में भी रखी. जहां सड़कों पर बच्चे कर रहे थे, संसद में हम सांसद कर रहे थे कि आपको अगर चर्चा करनी है तो इसके ऊपर चर्चा करिए. काल विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच पातळीवर संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. काल विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवलाय आणि कारवाईची मागणी देखील केली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे आणि डावे पक्ष, शिवसेना, उभाठा तसंच इतर विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे उपस्थित होते. दरम्यान नवी दिल्लीतील लाठीचार्जवरून रोहित पवारांनी सरकारवर टीका करत थेट पोलिसांवरच सवाल उपस्थित केलेत. पोलिसांनी लाठ्या काठ्या चालवून विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ तर केलंच, पण पोलिसांसोबत साध्या वेशातील लोक लाठीचार्ज करत आहेत. ते कोण आहेत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. लाठीचार्ज करणारे हे कोण आहेत? पोलिसांनीच हे भाडोत्री गुंड आणले आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच सरकारने या भाडोत्री गुंडांना विद्यार्थ्यांची डोकी फोडण्याचं लायसन्स दिलंय का असा सवालही रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपस्थित केलाय. तसेच हा देश महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. संविधानाशी छेडछाड केलेली आम्ही खपवून घेणार नाही. तातडीने या गुंडांविरोधात गुन्हे दाखल करा आणि तसे झाले पाहिजेत आणि त्यांना गजाआडही केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्लीतील जंतर मंतर इथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद मनमाडमध्ये उमटलेत. या आंदोलनाला पाठिंबा देत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंडल कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केलं. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनावरील कथित लाठीचार्जचा निषेध करत विद्यार्थी प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. या देशामध्ये जी अराजकता माजली आहे, जी हुकुमशाही चालू आहे, त्यासाठी आम्ही सत्तेत असताना सुद्धा हा आज विद्रोह करीत आहोत. कारण की एक सामाजिक प्रश्न आहे. जी नीटची परीक्षा राहते त्यामध्ये अनेक घोटाळे झालेले आहे व त्यामध्ये एकूण 19 ते 20 विद्यार्थ्यांनी हे मृत्युमुखी पडलेले आहे. ते विद्यार्थी कोणत्या जाती धर्माचे पक्षाचे नव्हते, परंतु एक या भारताचे नागरिक होते. दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी देखील पाठिंबा दिलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा पाठिंबा व्यक्त केलाय. शैक्षणिक सुधारणा आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात दिल्लीतील जंतर मंतर परिसरात सुरू असलेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता सिनेसृष्टीतही उमटू लागल्याचं समोर आलं. अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी या आंदोलक तरुणांना उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान रितेश आणि जेनेलिया यांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज ऐकला गेलाच पाहिजे, तोही स्पष्ट, खणखणीत आणि कोणत्याही भीतीशिवाय. हे तरुण आपल्या लोकशाहीचा श्वास आहेत आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. चला आपण सर्वांनी त्यांचं ऐकूया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सशक्त करूया. आपल्या तरुणांची ऊर्जा, त्यांचे धैर्य आणि त्यांची स्वप्नेच आपण घडवू इच्छिणारा भारत निर्माण करतील. जय हिंद अशी पोस्ट रितेश आणि जेनेलिया यांनी केली आणि आंदोलकांना पाठिंबा दिलाय. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे संतप्त पडसाद उमटतायत. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार असून आम्ही शांत बसणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. शिक्षण मंत्री प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असंही या विद्यार्थ्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेले हे सगळे तरुण इथे आता बसलेले आहेत आणि या सगळ्या म्हणजे यांनी आता बघितलं दिल्ली पोलिसांनी याद राखो तुमची देखील लहान मुलं आहेत, तुमच्या मुलांना देखील भविष्य आहे आणि तुम्ही जर देश डुबत असेल तर तुम्ही निकम्मी सरकारला मदत करताय, तुम्ही गुलामी बंद करा, अशा प्रकारे त्यांनी पोस्ट लावले आहेत. हे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आप कहाँ से आए? पंजाब। पंजाब से. भाई साहब, आप बहुत मारा गया, जिस तरह दिख रहा है, किस तरह से कब घटना हुई, किस तरह से हुई? कल हुई थी, यहाँ पर खड़ा हुआ था, पुलिस वाले आ गए, उन्होंने लाठीचार्ज कर दी, उसके बाद पता नहीं चला क्या हुआ। आज भी आप आंदोलन में शामिल हो गए कल? जब तक जान है तब तक रहेंगे यहाँ पर, जब तक जाना तब तक लड़ते रहेंगे? जब तक जान है तब तक रहेंगे। आप कहाँ से आए भाई साहब? बक्सर बिहार। हाँ? बक्सर बिहार। बिहार से. आपको भी कल मारा गया जी। ये पैर को काफी लगा हुआ दिख रहा है. पैर को लगा है, यहाँ लगा है, कमर में लगा है, पीठ पे लगा है, मारे भी है और घसीट के भी ले गए थे जी। हाँ, जेंट्स को भी तो घसीटे थे, औरतों को भी बाल पकड़ के ले जा रहे थे और औरत को जेंट्स मार रहे थे, बाल पकड़ के घसीट के ले जा रहे थे और धर्म पूछ के मार रहे थे बंदों को। धर्म पूछ के मारने की क्या मतलब है? यहाँ पर धर्म पे थोड़ी ना करना है, हम तो यहाँ प्रोटेस्ट कर रहे हैं शिक्षा के लिए, इसमें धर्म का क्या लेना देना। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का सर मेरा नाम एमडी ताज है। कहाँ से आए आप? हरियाणा से। हरियाणा से आए. आपको भी यहाँ मारा गया? सर डंडा मारा था यहाँ डंडे मारा था. पे सर। आप कहाँ थे उस वक्त? सर मैं जंतर मंतर पे था, उधर पीछे बैरिकेड के उस साइड। सर आराम से हम सारी पब्लिक बैठी हुई थी, शांति से आप लोग आंदोलन कर रहे थे? सर हम ना लड़ने की उससे नियत से आए नहीं थे, हम तो अपनी मांग पूरी करने आए थे। तो सर वहाँ पे मतलब बैठे थे, अब पता नहीं पुलिस वाले और मिलिट्री वालों को पता नहीं क्या हुआ, कैसी पावर मिली और एकदम ही सब पे जोरदार लाठी स्टार्ट कर दी। किसी के हाथ टूटे, किसी के पाँव टूटे, किसी का मुंह फूटा, किसी का टांग टूटी, कोई मतलब नहीं भाई। ऐसी सरकार से तो होना अच्छा ना होना। आपके भी दोनों हाथों को मारा गया देखा गया? सर बहुत मारा गया हमको। हाँ. नीचे गिर के घसीटा गया और सर में भी डंडे मारे और हाथों पे भी मारे और बोला है मैं पुलिस वालों ने कि तुम एंटी नेशनल हो।